जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीचे दर आता वाढले। सोनं 1,500 तर चांदी 4,000 महागली। सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,530 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,56,470 रुपये प्रति किलो। सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा नाफेड एनसीसीएफची बाजार समित्यांकडे पाठ। जिल्हाधिकारी बैठकीमधील निर्देशांनंतर सुद्धा शासकीय कांदा खरेदीसाठी खरेदीदार संस्था बाजारातच फिरकल्या नाहीत। कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे संतापाची लाट। खरीप हंगामाच्या तोंडावर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी तुरीच्या दरात घसरण, तर अवघ्या आठवड्याभरात तुरीचा भाव प्रति क्विंटल 8,200 रुपयांवरून थेट 7,700 रुपयांपर्यंत घसरला। सांगलीच्या वारणा पट्ट्यामध्ये भुईमुग सोयाबीन या पेरणीला सुरुवात, तर मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतशिवार गजबजलं। पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता। चंद्रपूरमध्ये उष्ण लाटेचा, तर पालघर जिल्ह्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता, तर उर्वरित राज्यामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता। हवामान विभागाचा येलो अलर्ट। कोकणात मान्सून दाखल होऊन काही दिवस उलटले तरी सिंधुदुर्गात पावसानं अद्यापही जोर धरलेला नाही। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजा सध्या चिंतेत। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये पावसाची जोरदार हजेरी, तर सलग 1 तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा, उष्णतेपासून नागरिकांना दिलासा। बेळगाव जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस, बैल, हुंगळ आणि सौदत्तीमध्ये पुरात वाहनं वाहून गेली आहेत। रस्त्यावर दुचाकी पकडण्यासाठी चालकांची धावपळ। कल्याण पश्चिमेमध्ये हलक्या पावसाची हजेरी, उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। जूनचा दुसरा आठवडा उजाडला तरी सुद्धा मान्सूनचं आगमन नाही। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वागदरडी या ठिकाणी जोरदार पाऊस, तर पावसामुळे डाळिंब बागेचं मोठं नुकसान। कृषी अधिकारी तलाठ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचेही आदेश। बीड परळी महामार्गाच्या कामांमुळे धारूर तालुक्यातील शेती पिकं धोक्यात। भोपा परिसरातील एका शेतकऱ्याचं 1.25 एकरातील पपई आणि मिरचीचं नुकसान। धुळीमुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थांबून वाढ खुंटली आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची चाहूल। शेतकऱ्यांकडून शेतीमालाला या ठिकाणी शेतातील कामांना सध्या वेग, तर पारोडी गावातील शेतांमध्ये भुईमुग काढण्याची लगबग। पारंपरिक कोकण गीतं गात या ठिकाणी लोकगीतं गात भुईमुग काढणी सुरू आहे। अमरावतीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवटेकडीवरील अनेक झाडं कोसळली आहेत। झाडं उन्मळून पडल्यामुळे फॉगिंग सिस्टीम बंद। महानगरपालिकेकडून पडलेली झाडं हटवण्याचं काम सुरू। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातल्या इंझाळा या गावामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, तर वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान। निरंजन धनस्कर यासह संजय गुडवे यांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे केळी बागांना फटका। वादळी वाऱ्यामुळे 648 हेक्टरवरील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त। नांदेडच्या किनवटमधील अप्पाराव पेठ परिसरामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे गोंड जेवली या नाक्याजवळील पुलावरून पाणी वाहू लागलं। जळगावमध्ये वादळी पावसाचा केळी पिकाला मोठा फटका। आजच्या बैठकीमध्ये बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी। मुख्यमंत्री आणि संबंधित आमदार लवकरच कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करणार। बीडच्या परळी तालुक्यामध्ये खतं बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून अनेक खतं बियाणे विक्री केंद्रांसमोर शेतकऱ्यांची गर्दी। टोकन असून सुद्धा खत बियाणे मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नागपूरमध्ये बनावट एचटीबीटी हे कापूस बियाण्यांच्या अवैध व्यापारावर कृषी विभागाची कारवाई, तर 7,19,000चा बनावट साठाही जप्त। कापसाच्या एचटीबीटी या बियाण्याची 798 पाकिटं जप्त। पालघरच्या डहाणूमधील साखरे गावावर पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ। धरणालगतच्या साखरे गावातील नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती। संतप्त ग्रामस्थांकडून हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन। वाशिम जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य। योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी 30 जून 2026 पूर्वीच ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक। नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा निर्माण झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार। जिल्हाधिकारी पर्यायी नॅनो खत आणि जीवामृत वापरण्याचा सल्ला देत असले तरी सुद्धा त्यामुळे उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भीती आहे। जळगावातील चारठाणा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था। संपूर्ण रस्ता उखडल्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना सुद्धा नाहक त्रास। प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार। त्यामुळे तातडीनं हा रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। जळगावच्या पाचोऱ्यातील राजुरी आणि पिंपळगाव परिसरातील ग्रामस्थ पुलाच्या मागणीसाठी आक्रमक, तर नवीन पुलाचं काम तातडीनं सुरू न केल्यास उपोषण करण्याचाही ग्रामस्थांचा इशारा।
कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण. कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, शिक्षणाधिकारी विपिन मोरे यांच्या हस्ते शाळांना पाठ्यपुस्तक वितरण. नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या नाराज कार्यकर्त्यांचे बॅनर्स तर साहेब निर्णय घ्या अशा आशयाचा यामध्ये उल्लेख. तसंच संपर्क कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना देण्यात आल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते नाराज. मंगळवेढ्यातील सिद्धापूर बोराळे या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी यांचं अनोखं आंदोलन. दगडधोंड्यांचा हार घालून आंदोलन करण्यात आलं. दरम्यान 8 दिवसात काम न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचाही इशारा. परभणीमध्ये अनेक एटीएम्समध्ये कॅश उपलब्ध नसल्यामुळे ठणठणाट. तर कॅश संपल्यामुळे अनेक बँकांसमोरील एटीएम बंद. मागील 3 महिन्यांपासून कॅशचा तुटवडा जाणवत असल्याचा नागरिकांचा आरोप. भोरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रोत्साहन भत्त्यासाठी पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन. ढोल झांज वाजवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. 252 कर्मचाऱ्यांना अद्यापही 23,000 रुपयांचा भत्ता मिळालेला नाही. अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील अकोला गावात माहिती मागणाऱ्या तरुणाला ग्रामसेवकाकडून मारहाण. ग्रामसेवकानं तरुणाचा अर्ज फाडून मारहाण केल्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर ही घटना 4 दिवसांपूर्वीची असल्याची माहिती. जालन्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतली रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड. 100 गुन्हेगारांची या ठिकाणी उपस्थिती. भविष्यात कोणताही गुन्हा करू नये यासाठी गुन्हेगारांकडून बॉन्ड लिहून घेणार. अप्पर पोलीस अधीक्षकांची ही माहिती. नागपुरात सावत्र पित्यानं अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवरील कारवाई दरम्यान गोंधळ. तर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातली ही घटना. गोंधळात प्रतिबंधित गुटख्यानं भरलेला ट्रक घटनास्थळावरून पळवला. अहिल्यानगरच्या मिस्किन नगर परिसरातील कृपाल आश्रम आध्यात्मिक संस्थेमध्ये चोरी. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. आश्रमातील दानपेटीतनं 17,300 रुपयांची रोख रक्कम लंपास. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागामध्ये कचऱ्याचे डबे चोरीला. तर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांवर कारवाई करण्याची या ठिकाणी रहिवाशांची मागणी. उल्हासनगरच्या पवई चौकात जुन्या वादातनं 2 तरुणांना भर रस्त्यात मारहाण. तक्रारीचा राग मनात धरून काही जणांनी तक्रारदाराच्या घरावर सुद्धा धुडगूस घातला. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पुणे सोलापूर महामार्गावरील रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा. वरवंड या परिसरामध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे ट्रक उलटला. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल. अधिक मासानिमित्त जावायला वाण देण्याच्या परंपरेमुळे धुळ्याच्या सोनगीरमध्ये तांब्या पितळाच्या भांड्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी. तांब्याचे दर वाढले असताना सुद्धा परंपरा जपण्यासाठी खरेदीला प्राधान्य. पुण्याच्या मावळमध्ये एमआयडीसीतील कंपनीमध्ये गॅस गळती. तर एमआयडीसीमधील कंपनीतनं कार्बन डायऑक्साईडची गळती. तर गॅस गळतीमुळे 2 मजुरांचा जागीच मृत्यू. 3 जण जखमी. एमआयडीसीमधील शाफलर इंडिया कंपनीत गॅस गळतीची ही घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी दारूकांडामध्ये 2 मुलं गमावलेल्या पित्याला डॉक्टरांनी जीवनदान दिलंय. दरम्यान 12 दिवसांच्या उपचारानंतर आज 3 जणांना रुग्णालयातनं डिस्चार्ज. मात्र लेकरांच्या आठवणीनं पित्याचा आक्रोश. या दुर्घटनेनंतर दारूच्या आहारी न जाण्याचं भावनिक आवाहन बचावलेल्या रुग्णांनी केलंय. बीडच्या आष्टीमधील बाळेवाडी ग्रामस्थांचं 2 दिवसांपासून आमरण उपोषण. गावात शेत तलाव आणि विहिरींचे पैसे घेऊन बोगस काम सुरू असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ. मंदिर परिसरातील शेकडो दुकानांमध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी. दरम्यान एफडीएनं यावर कारवाई करावी स्थानिकांची मागणी. नातवंड सांभाळ करत नसल्यामुळे एका वृद्धाजीला जमीन परत करत लातूर जिल्हा प्रशासनाकडून न्याय. तर कारसा इथल्या हौसाबाई लहाडे यांनी नातवंडांच्या नावावर केलेली जमीन मालमत्ता परत मिळावी असा दावा केला होता. पिंपरी चिंचवड पालिकेकडनं अनधिकृत बांधकामावर कारवाई. तर चिखली कुदळवाडी या परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. अनधिकृत धार्मिक स्थळावर सुद्धा कारवाई. संतप्त जमावाकडून तोडफोड. तोडफोडीमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती. सांगली, मिरज आणि कुपवाडमधील वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी 250 कोटींचा डीपीआर तयार. आराखड्यासाठी 250 कोटींचा निधी मंजूर करावा. मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही मागणी. बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांचा अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या. तर काजल इंगळे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. हिंगोलीच्या गांधी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. कर्जमाफीच्या जीआरची होळी करत आंदोलन. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा.
अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये पालघरच्या सफाळेमधील विधीश राऊतनं 2 सुवर्णपदकं जिंकली आहेत, तर लेग बॅलन्स आणि सांघिक योग प्रकारामध्ये त्यानं ही कामगिरी केली आहे. 60हून अधिक देशातील स्पर्धकांमध्ये विधीशनं चमकदार कामगिरी केली असून भारताने एकूण 114 पदकांसह स्पर्धेमध्ये अव्वल स्थानही पटकावलं.